विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण व सुंदर अशी कविता आजच्या व्हर्च्युअल लेक्चरमध्ये अभ्यासत आहोत. स्टँडर्ड 12th सब्जेक्ट इंग्लिश, विभाग दुसरा म्हणजेच पोएट्री सेक्शन. पोएम नंबर 2.6. कवितेचे नाव आहे मनी, की जी लिहिलेली आहे विल्यम हेनरी डेव्हिस यांनी. विद्यार्थी मित्रांनो, ही कविता आपण संपूर्ण इंग्लिशमध्ये देखील अभ्यासलेली आहे. संपूर्ण कविता व्यवस्थित समजण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स दिलेल्या आहेत, त्या जरूर अभ्यासा. कवितेचा अर्थ समजावून घेण्यापूर्वी कवीच्या आयुष्याचा मागोवा घेऊया. विल्यम एच डेव्हिस 1871 to 1940. William H. Davis was a Welsh poet and writer. He spent a significant part of his life as a tramp or hobo in the United Kingdom and the United States. He became a peddler and street singer in England, and several years of a wandering life, he published his first volume, The Soul's Destroyer and Other Poems. कवी आणि लेखक विल्यम हेनरी डेव्हिस यांचा जन्म 1871 मध्ये वेल्सच्या न्यूपोर्ट या ठिकाणी झाला. त्यांनी युनायटेड किंगडम आणि अमेरिका या ठिकाणी अनेक वर्ष घालवली. ही स्पेंट अ सिग्निफिकंट पार्ट ऑफ हिज लाईफ ॲज अ ट्रॅम्प ऑर होबो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आलेले शब्द आहेत ट्रॅम्प ऑर होबो. ट्रॅम्प मीन्स अ पर्सन who has no home or job and moves from place to place. ट्रॅम्प म्हणजे असा व्यक्ती की ज्या व्यक्तीला घर नसते आणि कायमस्वरूपी नोकरी नसते, त्यामुळे त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कामासाठी फिरावे लागते. अँड होबो मीन्स अ ट्रॅव्हलिंग वर्कर. होबो या शब्दाचा अर्थ होतो फिरस्ती कामगार. तर अशा पद्धतीने विल्यम हेनरी डेव्हिस यांनी सुरुवातीच्या वर्षाचा बराचसा कालावधी फिरस्ती कामगार म्हणून युनायटेड किंगडम आणि अमेरिका या ठिकाणी घालवला. ही बिकेम अ पेडलर अँड स्ट्रीट सिंगर. विद्यार्थी मित्रांनो, पेडलर मीन्स सम who travels about selling his wares as on the streets or at carnivals. कार्निवल्स म्हणजे उत्सव, सण किंवा उत्सव. तर पेडलर म्हणजे वस्तू विक्रेता, खास करून जत्रेमध्ये किंवा यात्रेमध्ये वस्तू विकणारा व्यक्ती. ही बिकेम अ पेडलर अँड स्ट्रीट सिंगर इन इंग्लंड, and after several years of a wandering life, he published his first volume, The Soul's Destroyer and Other Poems. तर विद्यार्थी मित्रांनो, विल्यम हेनरी डेव्हिस यांनी सुरुवातीची अनेक वर्ष युनायटेड किंगडम आणि अमेरिका या ठिकाणी घालवली. सुरुवातीच्या काळात त्यांनी रस्त्यांवर गाणी देखील सादर केली, तसेच वस्तू विक्रीचीही कामे केली. वास्तवात बुडालेल्या त्यांच्या कवितांमध्ये डेव्हिस अनेकदा कष्ट, नैसर्गिक जग आणि शहरी जीवन या विषयांवर व्यस्त होते. त्यांच्या काव्यसंग्रहांमध्ये द सोल डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स या महत्त्वपूर्ण काव्यरचनेचा समावेश आहे. वयाच्या 34व्या वर्षी त्यांचा हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. ते कवी आणि आत्मचरित्रकार होते. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातील खडतर भटकंती दरम्यान आलेल्या अनुभवांवर त्यांच्या कविता आधारित आहेत. त्यांनी कादंबऱ्या लिहिलेल्या असून अ ऑटोबायोग्राफी ऑफ अ सुपर ट्रॅम्प ही त्यांची आत्मचरित्रपर आधारित सर्वोत्तम कादंबरी होय. The poem tells us about the rich man who wants to be a poor man to find the real happiness. It is when we do not have money or have lost our money, we realize how important the money is. At the end, the poet says that
नाव ही डझंट हॅव मनी. ही हॅज ट्रू फ्रेंड्स दो दे मे बी फ्यू. जीवनातील खरा आनंद शोधण्यासाठी कवितेतील निवेदकाने आपली श्रीमंती सोडून गरिबीचे जीवन जगण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली आहे. आपल्याकडे जेव्हा अजिबातही पैसा नसतो किंवा जेव्हा आपण आपला सर्व पैसा गमावतो तेव्हा पैशाचे महत्त्व आपणास समजते. माझ्याकडे जेव्हा प्रचंड पैसा होता तेव्हा माझ्याभोवती फिरणाऱ्यांची संख्याही प्रचंड होती हे सांगायला निवेदक विसरले नाही. ते शेवटी म्हणतात की आज माझ्याकडे पैसा नाही, परंतु माझ्यावर खरे प्रेम करणारे 4-2 मित्र जरूर आहेत. तर आता विद्यार्थी मित्रांनो, आपण कवितेचा मराठीमध्ये अर्थ समजावून घेण्यापूर्वी संपूर्ण कवितेचे एकदा वाचन करूया. मनी, रिटन बाय विल्यम हेनरी डेव्हिस. When I had money, oh, I knew no joy till I went poor. For many a false man as a friend came knocking all day at my door. Then felt I like a child that holds a trumpet that he must not blow. Because a man is dead, I dared not speak to let this false world know. Much have I thought of life and seen how poor men's hearts are ever light, and how their wives do hum like bees about their work from morn till night. So when I hear these poor ones laugh and see the rich ones coldly frown, poor men, think I, need not go up so much as rich men should come down. When I had money, oh, my many friends proved all untrue. But now I have no money, oh, my friends are real, though very few. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने सुंदर 5 कडवे असलेली ही कविता की ज्या कवितेचे नाव आहे मनी. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या प्रत्येक स्टॅन्झाचा म्हणजेच प्रत्येक कडव्याचा सुलभ किंवा सोप्या मराठीमध्ये अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. स्टॅन्झा नंबर 1. When I had money, oh, I knew no joy till I went poor. For many a false man as a friend came knocking all day at my door. निवेदक म्हणतात, जेव्हा होतो मी धनवान तेव्हा नव्हते समाधान. होती अमाप बेगडी मित्रांची वर्दी, स्वार्थासाठी करत दिनरात दारावरती गर्दी. निवेदक म्हणतात, जेव्हा माझ्याकडे पैसे होते तेव्हा मला गरीब होईपर्यंत आनंद वाटला नाही. अनेक खोटे मनुष्य आले आणि तेही मित्र म्हणून, की जे दिवसभर माझे दार ठोठावत असत, कारण त्यावेळी माझ्याकडे प्रचंड पैसा होता. स्टॅन्झा नंबर 2. Then felt I like a child that holds a trumpet that he must not blow. Because a man is dead, I dared not speak to let this false world know. निवेदक म्हणतात, जशी बालकास दिली श्रीमंतीची तुतारी, पण स्वातंत्र्यसे वाजवण्याचे भारी. ज्याने बनवली ही श्रीमंत गरिबीची दरी, गेले आत्ताच देवा घरी. धाडस नसे सांगण्या जनास, पैशात नसे गरिबीत मिळे आनंद भारी. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ट्रॅम्प हा शब्द आपण बघितला. त्याच पद्धतीने दुसरा नवीन आलेला शब्द ट्रम्पेट. ट्रम्पेट इज अ ब्रास म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. ट्रम्पेट म्हणजे एक संगीतमय वाद्य. निवेदक या ठिकाणी म्हणतात की मला तुतारी धारण करणाऱ्या एका छोट्या मुलाप्रमाणे वाटले, की जो ती तुतारी वाजवू शकत नाही, कारण एका माणसाचा मृत्यू झालेला आहे. मी हिम्मत केली की बोलायचे नाही, या खोट्या जगाला कळू द्या आपोआप सर्व काही. या सर्व गोष्टी जगाला समजल्याशिवाय राहणार नाहीत, त्या नक्कीच समजतील. स्टॅन्झा नंबर 3.
Much have I thought of life and seen how poor men's hearts are ever light, and how their wives do hum like bees about their work from morn till night. निवेदक म्हणतात, मी पाहिले अनुभवले जीवनात दोन्ही, गरीब माणसे उत्साही आणि आनंदित मनी. कसे गुणगुणतात स्त्रिया मधमाशासारख्या गाणी, उत्साहात त्यांच्या कामाचा टिकत असे रात्रंदिनी. निवेदक या ठिकाणी म्हणतात की मी आयुष्याचा विचार केला आहे आणि आयुष्य पाहिले देखील आहे. गरीब माणसांची अंतःकरणे किती प्रकाशमान असतात, ते सदैव आनंदित असतात आणि त्यांच्या बायका मधमाशांसारखे गुणगुणत असतात. अगदी सकाळी पासून रात्रीपर्यंत त्यांच्या कामांबद्दल त्या गुणगुणत असतात. त्यांना या गोष्टीचा कधीही कंटाळा येत नाही. स्टॅन्झा नंबर 4. So when I hear these poor ones laugh and see the rich ones coldly frown, poor men think I need not go up so much as rich men should come down. निवेदक या ठिकाणी म्हणतात, मग आनंदालाही फुटे उमाळा, एकूणच गरिबांचे हसणे, दुःखालाही फुटे उन्हाळा, पाहून श्रीमंताचे त्रासने. श्रीमंत होण्याची गरज नसेल त्यांना वाटले पाहून, खरी नड आहे श्रीमंतास पहावे एकदा गरीब होऊन. निवेदक म्हणतात, म्हणून जेव्हा मी या गरिबांना हसताना ऐकतो आणि श्रीमंतांना चिंता करताना पाहतो, तेव्हा मला वाटते की गरिबांनी श्रीमंतीचा अनुभव घेण्याची अजिबात गरज नाही, तर श्रीमंतांनी गरिबीचा अनुभव जरूर घ्यावा. स्टॅन्झा नंबर 5. When I had money, oh, my many friends proved all untrue. My many friends proved all untrue, but now I have no money, oh, my friends are real, though very few. निवेदक या ठिकाणी म्हणतात, जेव्हा होतो मी धनवान, अमाप खोट्या मित्रांचा अभिमान, परंतु आता जवळ नाही पैसा, अगदी कमी पण खऱ्या मित्रांचा सहवास ऐसा. बघा विद्यार्थी मित्रांनो, किती सुंदर कडवा आहे. कडव्याचा अर्थ काय सुंदर होतो तो बघा. कवी म्हणतात, निवेदक म्हणतात, जेव्हा माझ्याकडे पैसे होते तेव्हा हे पैसा माझ्या बऱ्याच मित्रांनी ते खोटे मित्र होते हे सिद्ध केले, पण आता माझ्याकडे पैसे नाहीत, तरीही हे पैसा काही मोजकेच असले तरीसुद्धा जे आहेत ते माझे खरे मित्र आहेत. तर अशा पद्धतीने लेखकाने, कवीने या ठिकाणी पैसा या जीवनातील अविभाज्य घटकाबद्दल भाष्य केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या कवितेचा सारांश सोप्या इंग्लिशमध्ये अभ्यासणार आहोत. मला खात्री आहे की पुढे दिलेली कवितेची ही समरी म्हणजेच सारांश तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी नक्कीच उपयोगी ठरेल. सो लेट अस बिगिन with the summary of the poem Money. In the past, the narrator was rich and had lot of money. He was quite unhappy in spite of having money. He had to hide money from those fake friends. They would always knock his door because he had lot of money. The narrator was feeling like an innocent child holding a trumpet in his hand. In spite of having a strong desire, the child can't blow it because someone has died nearby. The narrator was quite afraid of being deceived by those unreal friends. Since then, the narrator has understood the real meaning and value of life. He observed how happy poor people are. They really enjoy each moment of life happily. Whole day they work hard but remain quite satisfied. The narrator keenly observed two contradictory facts.
The poor are laughing and enjoying each moment of life, while the rich are seen worrying. Poor men do not want to become rich, but rich men must see what the poverty is. The narrator further revealed what he experienced. Those who claimed to be his best friends, they were really selfish. Today, they are not with him because he has finished all his money. All went away, only few friends left. These few friends are his real friends. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण विल्यम हेनरी डेव्हिस रचित मनी म्हणजेच पैसा ही अतिशय सुंदर कविता मराठीमध्ये अभ्यासलेली आहे. मी आशा करते की तुम्हाला कवितेचा अर्थ हा नक्कीच समजलेला असेल. आता आपण भेटणार आहोत पुढील व्हर्च्युअल लेक्चरमध्ये नवीन माहितीसह. थँक्यू.